अमोल मिटकरी, नक्की नवाब मलिक कोणाच्या गटात आहेत? अजित पवार गटाबरोबर आहेत की नाहीत? कारण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्तेतल्या समावेशाला विरोध केलाय. मी सकाळी अधिवेशनात येत असताना मला प्रसार माध्यमांनी ज्यावेळेस माझी प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगितलं होतं, नवाबभाई मलिक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या सोबत आहेत आणि ते अजितदादांना भेटले, याचा अर्थ ते आमच्या सोबत आहेत. आता त्यांच्यावर झालेले जे आरोप आहेत ते अद्यापही सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे आरोप सिद्ध झाल्यावर त्यांना पक्षात घ्या अशी जी काही भूमिका पत्राद्वारे देवेंद्रजींनी मांडली, ते पत्र सुद्धा अधिकृत ट्विटरवरचं मी वाचलंय. पण महायुतीचा एक घटक म्हणून मला अपेक्षित असं होतं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत, तिघं सरकारमध्ये सोबत आहेत. जर काही झाली असेल चूक तर एकामेकाला त्यांनी वैयक्तिक भेटून हे सांगितलं पाहिजे. सार्वजनिक करण्याचं मला असं वाटते काही आवश्यकता नाही. जर आता देवेंद्रजींना हे असं वाटत होतं की नवाबभाईंचं येणं आपल्याला कुठेतरी खटकते आहे, तर त्यांनी वैयक्तिक दादांना पण ते बोलू शकले असते. मात्र त्यांनी हे पत्र सार्वजनिक करण्याचं म्हणजे करायला पाहिजे नव्हतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर त्यांनी सार्वजनिक केलेलंच आहे. त्याचं उत्तर अजितदादाच योग्य पद्धतीने देतील. मात्र नवाबभाई पक्षात आहेत, ते पक्षाचेच एक नेते आहेत. मिटकरीजी आमच्याबरोबर असे संपर्कात राहा. आपल्याबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, नवाब मलिकांना आपला विरोध आहे, मात्र इथे अमोल मिटकरी म्हणतात की ते आमच्याच पक्षात आहेत. काय प्रतिक्रिया आपली? प्रवीण दरेकरजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. हा, तुम्ही म्हणताय की नवाब मलिक सत्तेत नको, त्यांचा सत्तेतला सहभाग नकोय असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. मात्र मिटकरी आता आपल्या बरोबर आहेत, ते म्हणतायत की नवाब मलिक त्यांच्याच गटात आहेत. आपण काय त्यांच्या गटात असण्याविषयी आम्हाला काय दुमत नाही. त्यांच्या पक्षात असतील तर आम्हाला काय म्हणायचं नाही. परंतु ज्या वेळेला महायुतीत म्हणून सरकार म्हणून आम्ही आहोत त्यावेळेलाच हा विषय पुढे आला. सत्ताधारी पक्षासोबत असणं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही जी भूमिका देशद्रोही म्हणून घेतली होती त्या भूमिकेपासून आम्ही फारकत घेतली असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा सैद्धांतिक विचार वारसा सांगणारा पक्ष आहे. सत्तेपेक्षा या ठिकाणी आम्हाला विचार महत्वाचा आहे. देवेंद्रजी त्या संस्कारातून पुढे आलेले आहेत आणि म्हणून आज ज्या वेळेला विषय आला की ते येऊन त्या ठिकाणी सभागृहात बसले सत्ताधारी गटात, त्याच वेळेला आम्हाला हे योग्य वाटत नाही हे स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. कारण आपल्याला आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं आजही भाषण जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला की सरकारी आते सरकारी जाती है, पक्ष बनता है बिगड़ता है लेकिन देश रहना चाहिए. तर देश सर्वतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे, विचारांचा वारसा जपणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे सत्तेत जरी असलो तरी देशद्रोहाचा त्यांचं निर्देशत्व सिद्ध झालेलं नाही. त्यांना वैद्यकीय कारणास्तव बाहेर ठेवलेलं आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये आमच्या भूमिकेविषयी संभ्रम नसावा म्हणून या ठिकाणी देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्टपणे सत्तेत असताना महत्वाचे नेते असताना उघडपणे त्यांनी भूमिका मांडलेली. अमोल मिटकरीजी, आपण प्रवीण दरेकर यांना ऐकतो आहोत. त्यांनी म्हटलं की त्यांची भूमिका स्पष्ट आहे, नवाब मलिक त्यांना महायुतीत नको आहेत. आता तुम्ही काय करणार? कारण तुम्ही म्हणताय की नवाब मलिक तुमच्या गटातच आहेत. त्यांच्या पक्षाची भूमिका दरेकर साहेबांनी मांडली, तो त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे, तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य या नात्याने मी तुमच्याशी बोलतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अजितदादांनी ज्यावेळेस ही भूमिका घेतली भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याची किंवा सत्तेमध्ये सहभागी होण्याची, त्यावेळेस ते काही 40-45 आमदार त्यांच्या सोबत आले, त्यामध्ये नवाब भाई सुद्धा आहेत. बरं, पण अमोल मिटकरीजी, जेव्हा महायुतीतला महत्वाच्या घटक पक्षाचा महत्वाचा नेता म्हणतोय की नवाब मलिक नकोत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना आपल्या गटात घेणार का? कारण तुम्ही एकत्र आहात, सत्तेत आहात, पक्षाच्या भूमिकेपेक्षा महायुतीचा विचार व्हावा असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे या पत्रातून. त्याबाबत आमचे नेते अजितदादाच निर्णय घेतील. प्रफुल्लभाई आहेत, तटकरे साहेब आहेत, निर्णय घेतील. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की जर ही अशी भूमिका होती तर ती खासगी बाब होऊ शकली असती. पण ठीक आहे, आता ती सार्वजनिक झाली असेल तर त्याला अजितदादाच योग्य ते उत्तर देणार. बरं, प्रवीण दरेकरजी, अजित गटाने जर म्हटलेलं आहे की नवाब मलिक आमच्याच पक्षाचे आहेत, आमच्याच गटाचे आहेत, तर यावर यापुढे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया असेल? नाही, त्यांच्या पक्षात असण्याला आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही, तो त्यांचा पक्षाचा विषय. पण महायुती सरकार म्हणून त्यांनी असणं
याविषयी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे ना. ज्या वेळेला देशहिताचा प्रश्न येतो, राष्ट्रवादाचा प्रश्न येतो, त्यावेळेला सत्ता महत्वाची ठरत नाही, विचार महत्वाचा ठरतो. आणि त्याच्यामुळे आज शिवसेनेचा सुद्धा शिंदे साहेब बाळासाहेबांचा राष्ट्रवादाचा, देशप्रेमाचा, हिंदुत्वाचा विचार घेऊन आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही विचाराशी बांधील असणारी लोक आहोत. त्यामुळे सत्तेबरोबरच विचाराची फारकत होणार नाही याची दक्षता देवेंद्रजींनी या ठिकाणी घेतली आहे. आणि जनतेला त्या ठिकाणी त्यांनी दायित्व असल्यामुळे जनतेच्या मनात आमच्या भूमिकेविषयी संभ्रम नको याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. थोडक्यात अमोल मिटकरीजी, मग आता नवाब मलिकांबाबत काय? नवाब मलिक साहेबांवर आरोप झाले ते सिद्ध झालेले नाहीत. एकंदरीत असं मोजमाप लावणे की एकदम आतंकवादी आहेत तर ही भावना सुद्धा चुकीची आहे. जोपर्यंत ते आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीनं कोणीही कृपया प्रतिक्रिया देऊ नये. मी तर सहकारी मित्र पक्षाला विनंती करतो की अशी प्रतिक्रिया देऊच नाही. आणि काही आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होतील. त्याच्यामुळे आरोप होणं, कारण त्या पत्रामध्ये सुद्धा एक उल्लेख आहे की आरोप झालेले आहेत, आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, सिद्ध झाल्यावर तुम्ही त्यांना घेऊ शकता. शेवटी आमचा पक्ष आमच्या पक्षाच्या पातळीवरच त्याचा निर्णय घेणार. आणि मी तुम्हाला सांगतो की आरोप होणं आणि आरोप सिद्ध होणं दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. पण मागच्या काळात भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले त्यांना त्याच्यामधून आता अशा पद्धतीचं सारवासारव करावी लागली. नक्की. धन्यवाद मिटकरीजी, धन्यवाद दरेकरजी, झी24 तासकडे आपापल्या बाजू मांडल्याबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे